म्हाताऱ्या आई बाबांना मुलगा मध्यरात्री क्लब मधून खेचून आणावा लागतो। अर्धवट जळलेली वर्तमानपत्रात छिन्नभिन्न अवस्थेत छापलेली, कुठेतरी कपड्यात गुंडाळून फेकलेली मुलगी माझीच तर नाही ना, हा विचार करताना श्वास रोखून घ्यावा लागतो। बरं, आपली मुलगी सुखरूप, पण जिच्या सोबत अन्याय झाला ती कुणाची तरी होतीच, म्हणून न्याय व्यवस्थेपुढे हतबल होऊन तिच्यासाठी कॅन्डल मार्च काढावा लागतो। बरं, घरी परतल्यावर तिच्यासोबत हे अमानुष कृत्य करणारा कोणी माझ्या तर नात्यातलं नाही ना, हे विचार करताना संस्कारांचा ग्राफ खोडून पाहावा लागतो। वृद्धाश्रमात जबरदस्ती पाठवलेल्या आई बाबांच्या कानात प्रायव्हसी आपल्या मुलांची हा कानमंत्र फुकावा लागतो। आणि त्यापुढे जाऊन जेव्हा ड्रग्ज, सिगरेट, गुटखा, गेम्स वॉज व्हेरी कूल आणि त्याही पेक्षा गाडी बाईकचा हवेपेक्षा मोठा वेग तर सुपर कूल, हे जेव्हा म्हणतो ना, हे सगळं जेव्हा डोकं फोडून सांगावं लागतं, तेव्हा या मंचाला विषय मिळतो शिवसंस्कार काळाची गरज। नमस्कार मंडळी, माझं नाव अंजली अशोता दिनकरौतकर। आज आपल्या समोर जो विषय मांडण्याचा मला चान्स मिळाला त्यासाठी सभागृहाचे आणि तुम्हा सर्वांचे आभार। बरं, पोरा बाळांचे एक वेळ ठीक, युवकांचेही ठीक, पण आपल्या शासन आणि प्रशासनालाही शिवसंस्कारांची गरज भासते, जेव्हा मोठा निधी एकवटून खोदलेल्या सरकारी नाल्यांमध्ये पुन्हा घाण साचते। 10 महिन्या शाळेची स्कूल बस फसते, 10 महिन्यांपासून चालू रस्ता बांधकामात शाळेची स्कूल बस फसते, तिथे शिवसंस्कार पुन्हा आठवावेसे लागतात। जातीय व्यवस्थेत राजकारणाचं एक वेगळंच गणित सांगितलं जातं। भोडी बाबडी जनता जातीच्या गणितात चिरडली जाते, ते गणित कधीच मंत्रालयात मांडलं जात नाही। आया बहिणींची अब्रू भर रस्त्यात लुटली जाते, 10 वर्ष त्याच्या न्यायाच्या प्रतीक्षेत घालवावी लागतात। माझ्या शेतकरी बापाच्या पिकाला भाव भेटत नाही, त्याच्या पोटावर पाय देऊन सरकार उभं केलं जातं, तेव्हा शासन, प्रशासन, न्याय, समाज आणि आजचा युवा सर्वांच्या बाबतीत शिवसंस्कार कुठेतरी कमी पडतायत। ती आजच्या काळाची गरज आहे हे सांगताना खरं तर काळाची सगळ्यात मोठी गरज ते आहेत असंही सांगावंसं वाटतं। आपले हरवतात संस्कार जेव्हा हवेपेक्षा जास्त स्पीडवर आपण गाडी चालवतो, ट्रॅफिकचे नियम मोडतो, नंतर ट्रॅफिक पोलीसच्या खिशात 100ची नोट घालतो। आपले हरवतात संस्कार जेव्हा एखाद्या अपघात स्थळी मदत करण्याचं सोडून आपण तिथे व्हिडिओ प्रक्षेपण करतो। माणसातला माणूस हरवतो तेव्हा बरगतचा चमचमीत काचांनी सजलेल्या दवाखान्यांमध्ये जेव्हा पैशासाठी उपचार थांबतो, तेव्हा शिवसंस्कार हरवतात आणि शासन, न्याय, कमाली या सगळ्यांपुढे प्रश्न उभा राहतो की समाज पुढे जात आहे की नेमका मागे जात आहे। पटकन मान मागे वळते। हजारो वर्षांपूर्वीचा स्वराज्य जास्त प्रेरणादायी वाटतो, तिथला समाज जास्त सुशिक्षित वाटतो, तिथे स्त्रियांचा आदर केला जायचा। कारण काय, छत्रपतींच्या विचारांची गंगोत्री जिथून सुरू व्हायची, तिथं आपल्या हातात ज्ञानाचा कुंभ घेऊन आमच्या जिजाऊ साहेब उभ्या होत्या। जिजाऊंच्या संस्कारांनी महाराष्ट्र असा घडत होता की प्रत्येक स्त्रीला जगण्याचा समान हक्क, माणूस म्हणून जगण्याचा प्रत्येक अधिकार मिळत होता। छत्रपती शिवाजी राजांनी आणि शंभू राजांनी सगळ्यांनी तो धर्म पाळला। प्रशासनाच्या हातावर शिवरायांच्या चरणी माझा मानाचा मुजरा। धन्यवाद।